यवतमाळ क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। हिंगणघाट तालुक्यातील बामर्डा येथे श्री संत नागजी महाराज देवस्थान बामर्डा व श्री संत नागजी महाराज हरिपीठ भजन मंडळ द्वारा आयोजित श्री संत सद्गुरु नागजी महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठा पालखी आगमन नागजी महाराज चरित्र पारायण सोहळा दिनांक 19 ते 21 फेब्रुवारी पर्यंत आयोजित करण्यात आला होता। 19 तारीख पहाटे 5 ते 6 वाजता काकडा, दुपारी नागजी महाराज चरित्र पारायण, सायंकाळी हरिपाठ भजन, रात्री हरिभक्त परायण प्रमोद महाराज यांचे कीर्तन। या कार्यक्रमाला भारूडकार गणेश महाराज शेंडे यांचे भारूड होते। 20 तारखेला सकाळी भव्य मूर्ती मिरवणूक काढण्यात आली। नंतर दुपारी महाराजांची मूर्ती स्थापन होऊन ओम पूजा करण्यात आली। रात्री हरिभक्त परायण प्रशांत महाराज देशमुख यांचे कीर्तन। 21 तारखेला भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। या दिंडी सोहळ्याला 29 वारकरी भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता। गावातून मेन मार्गाने दिंडी सोहळ्यास सुरुवात करण्यात आली। बामर्डा गाव टाळ मृदुंगांच्या गजरात पंढरपुराचं स्वरूप फुललेलं दिसून राहील। त्यानंतर गोपाळ काला करण्यात आला। काल्याचे कीर्तन हरिभक्त परायण दिलीप महाराज रोकडे यांनी केले। नंतर लगेच महाप्रसादाला सुरुवात करण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। या कार्यक्रमाला संयोजक, आयोजक, व्यवस्थापक, समस्त बामर्डा ग्रामवासी, श्री संत नागजी महाराज देवस्थान कमिटी बामर्डा, श्री संत नागजी महाराज हरिपाठ भजन मंडळ बामर्डा यांच्या सर्व कार्यकर्त्यांनी 3 दिवस खूप मेहनत आणि मोठा परिश्रम घेऊन कार्यक्रम घडवून आणला व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजत चांदेकर।